1960च्या दशकात महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्यावेळेस कोयना धरणाचं काम सुरू झालं त्यावेळेस बऱ्याच गावांना सॅक्रिफाईस करायला लागला. त्यापैकीच हे एक गाव आहे कसबे बामणोली. आता तुम्ही जे हे माझ्या पाठीमागं बघताय हे पूर्ण म्हणजे इवन मी जो आता इथं उभं राहिलो ना हे पण पूर्ण पाण्याखाली असतं. म्हणजे इथं पाणी असतं पूर्ण. हे एवढं मोठं पात्र आहे कोयना नदीचं, जे आपण कोयनाचं बॅकवॉटर पण म्हणू शकतो. आणि सगळा पूर्ण एरिया पाण्याखाली असतो. आणि इथं पहिलं जुनं बामणोली गाव होतं, ज्याचा अवशेष इकडं सगळीकडे आपल्याला दिसत आहे. इथपर्यंत गाडी आणायची तर सोय आहे, पण इथनं खाली जायला चालत जायला लागतं पूर्ण. इथपर्यंत गाडी आणू शकतो आपण. आणि इथून खाली तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण हे. आणि इथं सध्या हायवेचं काम चालू आहे. हा रत्नागिरी खेड बहुतेक हाच मला सांगितलं गावकऱ्यांनी, तो हायवे बांधायचं काम चालू आहे. निसर्गाच्या भोकांडी बसून ज्यावेळेस विकास चालू झाला तो विकास मी माझ्या नजरेनं असा बघत होतो उघड्या डोळ्यांनी. सॉरी, चष्मा काढून दाखवतो. उघड्या डोळ्यांनी. आणि हे खाली गाव तर आपल्याला दिसतंच. इथून एवढ्या खाली उतरून जायचं आहे. तसं ऑलरेडी तिकडे 2 माणसं आहेत जे बघायला आलेले आहेत. आणि आम्हाला पण जायला आम्ही रस्ता शोधतोय आणि ते इकडून खाली जाऊ शकतो. आ जाओ गाईज, चलते. हा जो दगड आहे ना मला पिवळा दिसत होता. काय झाला सीन माहिती आहे का? हा चष्मा घातलाय का ना त्या पिवळ्या कलरचा, पण हा दगडचा पण असं की यातून सोनं बनू शकतं. हाताला माझ्या पिवळ्या कलरला जेवढं टॉप वरून जेवढा व्ह्यू चांगला दिसत होता ना तेवढा असं जमिनीवर आल्यावर दिसत नाही. ज्यावेळेस असं ड्रोन शॉट दाखवला किंवा वरनं असं दाखवलं ना तर प्रॉपर चांगला व्ह्यू दिसतोय. पण आपण जवळनं जाऊन बघू शकतो. आता मी तुम्हाला एक दगड दाखवला की तो पिवळ्या कलरचा. असे वेगवेगळ्या टाईपचे दगड आहेत इथं जे पाण्याखाली जाऊन त्याचा पूर्ण चेंज झाला. आणि मला ते इतिहासातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे असं स्ट्रक्चर वगैरे, दगड, जमीन, माती असल्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात. म्हणजे भूगोल आणि इतिहासाचा जास्तच नाद आहे मला. हे जे दिसतंय हे पूर्ण घराचं असं बांधकाम, म्हणजे तो पाया असतो ना घराचा, पहिला दगडाचा पाया असायचा त्याचा. आणि हे बघा पाण्याच्या खाली असल्यामुळे दगडांचा कलर कसा झाला हे बघा. पूर्ण दगडांचे कलर चेंज झाले ते एकदम. हे पण बघा, हा पण एकदम भारी झालाय. जर तुम्हाला दिसत असेल माझा कॅमेरा तुम्हाला जस्टिफाय करत असेल तर बघण्यासारखी गोष्ट आहे की हे पण बघा प्रॉपर पायाचं जास्त ना तेवढंच राहिलं. त्याच्यावर घर असतील पण हे सगळं पडले, ढासळून गेलं. आणि ह्याची दगडं एवढी सगळी गोळा झालती बघा. तुम्हाला दाखवतो. हे बघा छोट्या छोट्या रूम, 1 2 3 4 5 असं प्रॉपर सपाट जमीन, म्हणजे जसं काय घरच होतं इथं एक. आणि संपलंय सगळं पाण्याखाली जाऊन पूर्ण. ह्या थोड्याफार माणसांच्या घरामध्ये तुम्ही बघू शकता कोणीतरी बनवलंय हे. इथं पण काहीतरी बनवलंय. काहीतरी लिहायचा प्रयत्न केला. 1 मिनिट इकडून येऊ तुम्हाला. हे असं ज न व, मला हे प्रॉपर काय बनतच नाही. ज न व असं काहीतरी आहे. न पण कम्प्लीट नाही. जाऊ द्या, पुढं बघूया. हे पूर्ण असं चौकोन चौकोन आहे. म्हणजे नाही का की इथं एक चौकोन आहे, इथं एक चौकोन आहे, तिकडे एक चौकोन आहे, तिकडे एक चौकोन आहे. म्हणजे असं त्यांनी बांधलंय. घरच अशी होती का ते टप्प्याटप्प्यात असल्यामुळं असं की पहिला बांध बनवलेला दगडाचा असा पूर्ण असेल आणि त्याच्या खाली जे मला दिसतंय त्याच्याबद्दल मी बोलतोय. सॉरी उगाच कोणाच तरी घर पडलं. अजून पहिलं पाण्यात गेलं, आता माझ्यामुळं पडलं. मानवी शक्तीचा एक अद्भुत नमुना तुम्ही बघू शकताय. कोणीतरी इथं हर्ट काढले आणि त्याच्यामध्ये यस पण काढलं. हे बघा, जर दिसत असेल तर यस. ज्याच्या गर्लफ्रेंडचं नाव किंवा बॉयफ्रेंडचं नाव यस वरून आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. माणसं काय पण करू शकते ती. हे सगळं घरांचं झालं. इकडं मंदिर आहे आणि मंदिराचे अवशेष दिसत आहेत आपल्याला. एवढा प्रॉपर आहे सगळं. हे झाड कधी काळी झाड असेल त्याचं फक्त एवढंच शिल्लक राहिले. कधी काळी म्हणण्यापेक्षा जास्त दिवस नाही झाले. 1960 नंतर बघा ना, 1960-50 तरी 70-80 वर्ष, 70-75 वर्ष झालीच. हे झाड एवढं मोठं खोड आहे याचं. त्याच्या मुळ्या राहिल्यात खाली शिल्लक. आणि खाली गेल्यावर इथं घर. हे प्रॉपर आता वाटते घराचा अवशेष असल्यासारखं, कारण हे सिमेंटमध्ये आणि प्रॉपर
दगडं पण तसली आहे ती जे जुन्या काळात असायची ना घराला, तशी पाया बांधलेलं. चुना, हे चुना आहे का सिमेंट आहे? सिमेंट वाटते मला, वाळू आणि सिमेंट. ठीक आहे. विटांचं पण आहे काम इथं बघा, विटा पण आहे, त्या विटा पण आहेत. आणि हे दगड म्हणजे ही दगड जी आहेत ना प्रॉपर कोरलेली, पण याच्यावर बघा पाण्यामुळं कंटिन्यू पाण्यात राहिल्यामुळे याच्यावरती सगळं बनले. तुम्हाला जर जास्त इतिहास भूगोलाचा नाद नसेल तर तुम्हाला या गोष्टी इंटरेस्टिंग वाटणार नाहीत, पण बघायला एवढं भारी आहे ना की म्हणजे एकेकाळी इथं लोकांचा, म्हणजे तुम्ही बघा 1960च्या आधी इथं लोकांचा, की कोण बुडलं तर नाही तर मायग्रेट झाली इथली लोक, पण इथं जी प्रॉपर्टी आहे जिथं लोकांनी त्यांच्या आठवणी वगैरे जपल्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथं राहिलेल्या पहिल्या. आणि ते सगळं सोडून त्यांना अचानक जावं लागलं. हा किती मोठा सॅक्रिफाईस आहे. अशा ठिकाणी येऊन ना ह्या गोष्टी जास्त अशा मनाला लागते त्या, की माणसं आपण ना छोट्या छोट्या गोष्टी सोडायला तयार नसतो, जाऊन देत नाही आपण, की माझा ह्याच्यावर जीव आहे, हे माझं आहे, मी हे बनवलं आहे, मी हे केलं, मी ती केलं. आणि मग अशा काहीतरी गोष्टी होत्या त्या, मग आपल्याला सोडून जावं लागतं. हे एका झाडाचं खोड आहे, इथून हे इथपर्यंत, आणि हे तुटून सगळं जाऊन ह्याच्यातले मधला जागा फक्त शिल्लक राहिला. हे बघा, हे एक साईड आहे, हे तर पूर्ण असं, हे म्हणजे झाड केवढं मोठं असेल विचार करा. एवढं मोठं झाडाचं खोडच होतं तर किती मोठं झाड असेल. आणि मला वाटतं हे नुसतं झाड नव्हतं, हे तर पार, ते असतं ना पाराची सिस्टीम, की जुन्या काळात असायची की झाड असायचं वडाचं मोठं, त्याच्या खाली पार असायची, माणसं बसायची, त्या टाईपचं काहीतरी असेल असं मला वाटतं. आणि सेम टाईपचं सेम झाड अजून, हे बघा, हे पण तेवढंच मोठं, हे त्याच्यापेक्षा मोठं आहे. हिथून एवढं मोठं असं खोड, हे पूर्ण असं. आणि इकडे दगडं जी ठेवली ती ना, ते असं वाटतंय प्रॉपर काय बसायची. हे पूर्ण, हे बघा, एवढ्या मोठ्या दगडांनी हे कव्हर केलंय खाली, म्हणजे इथं बसू शकतो सावलीला आपण, त्या टाईपचं. हा प्रॉपर मंदिराला जाणारा रस्ता आहे, म्हणजे असा सरळ निघालाय आणि समोर इकडं मंदिर आहे. आणि हे एवढं मोठं मंदिर आहे पूर्ण बांधलेलं. आणि आता फक्त बेसमेंट शिल्लक राहिले. मंदिराच्या वरचा सगळा एरिया म्हणजे सगळंच निघूनच गेलंय, पडलं असेल किंवा मग ते दगडं कुठे गेले असेल, इकडं तिकडं पडली ती, पण बेसमेंट अजून प्रॉपर दिसतंय. आणि एवढं परफेक्ट आहे, तुम्ही बघा हे किती मोठमोठी दगड आहे ती बघा, प्रॉपर बांधलं एवढं कन्स्ट्रक्शन. आणि आतमध्ये दाखवतो, हे पूर्ण एवढा मंदिराचा भाग आहे, हा एवढा सगळा दिसतोय तो. आणि हे नंतर हे तर नंदी आहे, आणि 2002 सालचा रुपया कोणीतरी ठेवलाय, पण हे तुटलंय. आणि हे तेव्हाच आहे का नंतर ठेवलंय मला माहित नाही, याचं मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाही, पण इथं हे ठेवलंय. आणि इथं जर नंदी आहे तर समोर ह्या साईडला मंदिर असायला पाहिजे बरोबर. प्रॉपर समोर इथं पिंड आहे, हे प्रॉपर पिंड आहे, तिथं नंदी आणि नंदीच्या समोर पिंड, म्हणजे ओळखायला तर सोपं आहे. आणि हे आता असं शिल्लक राहिलं याचं, फक्त या पिंडीचे अवशेष बघा, हे इथं असे. इथं कोणीतरी अगरबत्त्या लावून पूजा पण करायचा प्रयत्न केलाय छोटा मोठा. तुम्हाला सोशल मीडियावर अशा भरपूर गावांचे अवशेष, रील्स, सोशल मीडियावर बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले असतील. अशी बरीच गाव आहेत जी कोयना धरणाच्या वेळेस पाण्याखाली गेलेली. हे पूर्ण मंदिर असतं तुम्ही बघितलं, हे मंदिर आहे पूर्ण असं, तिकडं पण बघा ते पूर्ण तसंच असं एवढं मोठं. आणि इकडं राहिलेलं नदी किनाऱ्याचं गाव, हे पूर्ण छोटी नदी होती अशी, पण नंतर ज्यावेळेस कोयना धरण झालं त्यावेळेस सगळं पूर्ण हे दाबलं गेलं पाण्याच्या खाली आणि सगळं गायब झालं. इथं मंदिर आहे आणि त्या तिकडं पण काहीतरी आहे, ते पण बघायला जाऊया आपण. तर मंदिराच्या साईडलाच हे काहीतरी थोडं दिसतंय, ते जाऊन बघूया जवळ जाऊन आपण. पायऱ्या पण आहेत त्या, की मग या नदीकडे जायचा मार्ग ऑलरेडी होता असं. म्हणजे हे तुम्हाला दाखवण्याचं रिझन एवढंच आहे, किंवा मी बघण्याचं रिझन एवढंच आहे, की हे कंटिन्यू पाण्याखाली असतं आणि दरवर्षीच उघडं पडेल असं काय नाही. ह्यावेळेस एकदम सिग्निफिकंट पाण्याचा साठा कमी झाला आहे कोयना धरणाचा,
त्यामुळे हे झालं असं म्हणजे दिसायला लागले. म्हणजे अशी बरीच गावं दिसायला लागले. ते हे काय काय गाव आहेत ते दिसते, हे काय काय नाही ते दिसत, ते पण दिसायला लागले ह्या वर्षी. असं म्हणजे कोयना धरणाचा पाणी साठा एवढा कमी झाला आहे की ते पण दिसायला लागलं. आणि किती ओपन स्पेस आहे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण गाव होतं, मला तर विश्वास बसत नाही. मी एकटा चाललोय तर मला कॅप्टन जॅक स्पॅरो सारखं फील येतंय की माझे जहाज तिकडून येणार आहे कुठून तरी आणि मी त्याच्यात बसून जाणार आहे. आणि ह्या मला ना समजलं नाही, दगडांबद्दल मला जास्त क्रेज आहे, पण हे पाण्याच्या खाली राहून राहून कंटिन्यू हे बघा जे म्हणतो ना काळा बेसॉल्ट खडक, तो ह्या असा दिसू शकतो. हे बघा किती प्रॉपर आहे, काळा बेसॉल्ट खडक. हे बघा चमकतंय लिटरली दगडी कोळशासारखं. ह्या गावाचा नंबरी दगड आहे. हे तुम्हाला मी कसं दाखवू मला कळत नाहीये, पण हे प्रॉपर दगडाचा बेस असल्यासारखं असं एकदम बरोबर. त्या मंदिरापासून मी जे तुम्हाला दाखवलेलं की इकडं पण काहीतरी दिसतंय, हे पण एक प्रॉपर मंदिर आहे. आणि याच्यामध्ये ना प्रॉपर अवशेष आहेत की जे कोरीव काम असतं ना दगडावर, ते सगळं दिसतंय. या तुम्हाला दाखवतं, हे बघा हा दगड, याच्यावरचं कोरीव काम केलेलं हे सगळं पडलंय. म्हणजे लिटरली किती भारी असेल त्यावेळेस हे सगळं, की नदी चालली इकडून आणि नदीच्या किनाऱ्यावर मंदिर आहे, तिकडे एक मंदिर आहे आणि आता हे सगळं सपाट झालंय. हे मी आता मंदिरात आहे आणि एखाद्याला वाटेल की मी चप्पल घालून आलोय, पण सीन असा आहे की बिना चप्पलचं चालू नाही शकत. खाली दगडं वगैरे असे एकदम त्याला धार लागली दगडांना, अशी झालती दगड. हे 2 नंदी आहेत आणि ह्या 2 नंदीला पुढं मुंडकं नाही राहिलं, निघून गेले, तुटले ते. आणि हे पिंडीचा भाग आहे, तुम्हाला दिसत असेल तर हा बघा, हे नंदी इथं 2 आणि हा पिंडीचा भाग आहे, हे पण तुटले. आता हे मी जाग्यावर नेऊन ठेवलं असतं, पण ते जसं पडले तसंच राहू द्या, आपल्याला काही चेंज नाही करायचं. आणि राहिलेला पार्ट इथं पडला आहे, हे बघा राहिलेला पार्ट आहे आणि तो तिकडे एक पार्ट आहे आणि इकडे एक पिंड आहे जे अजून चांगल्या स्थितीत आहे त्या ठिकाणी. आणि हा पूर्ण खांबाचा भाग वरचा, हे प्रॉपर पिंड ज्याच्यातून ते मधलं निघालं आहे त्याचं. ठेवू का मी हे? मी ठेवलं तर बरोबर होईल का? पण छेडछाड नको करायला असं मला वाटतं. काय मी छेडछाड नाही करत आहे, पण ही एक पिंड आहे, हे प्रॉपर मंदिर आणि इथून तिकडं नदी दिसते आणि तिथं पण काहीतरी आहे. इथं पण काहीतरी असेल, कोणत्या तरी देवाची मूर्ती, पण आता काय नाही शिल्लक राहिलं, फक्त एवढा असा चौकोन आहे, याच्यावर काहीतरी होतं असं आपण गृहीत धरूया. आणि तिकडे एक सेम गाव आहे, इथं जसं दिसतंय ना सेम पलीकडे तिकडं आहे. हा ब्रिज जो बनवायचा चालला आहे ह्या ब्रिजच्या त्या साईडला हे एक गाव आहे आणि तिथंच पलीकडं दुसरं गाव आहे. ते म्हणजे ही एक वस्ती आणि ती एक वस्ती असं सांगितलं तरी आपल्याला चालू शकतं. कारण मला जे 2 माणसं भेटले आता, तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं, त्यांनी सांगितलं की ही एक वस्ती आहे आणि पलीकडची एक वस्ती आहे. खाली हे सगळं पाण्याचं नदीचं पात्र आहे. तर हे पूर्ण आता मी नदीच्या पात्रात उभा आहे असं तुम्हाला वाटतंय का? आता थोड्या वेळापूर्वी मी गावात उभा होतो जे पाण्याच्या खाली होतं आणि आता मी नदीच्या पात्रात आहे, हे तर नॉर्मल आहे. पण हे बघा त्या मंदिराचं राहिलेलं अवशेष इकडं वाहून आलतंय. आणि जे मला तुम्हाला दाखवायचं होतं ते हित आहे, हे बघा. आणि ह्याला काय म्हणते ते, माझ्याबरोबर एक पुरातन काळातला गड किल्ले फिरणारा माझा मित्र आहे, त्याला माहिती आहे याला काय म्हणते. काय म्हणते त्याला, ते गावाच्या बाहेर ठेवते ते. मग हे काय माहिती आहे का, जेव्हा पुरातन काळात युद्ध व्हायची का नाही तर आणि राजे महाराजे मारायचे किंवा गावातला मेन माणूस मारायचा किंवा कोण मोठा आता कसं सरपंच आमदार तसे असतात, तर जुन्या काळात जेव्हा युद्ध झाल्यावर लढल्याला ती मरायची का नाही, तर ती त्यांचं ते सांगतात. ही स्टोरी लाईन असते त्यांची प्रॉपर. ह्याला काहीतरी गळ का काहीतरी म्हणते ते, मला वाटतं वीरगळ, बरोबर. हां, तर हे पूर्ण ना याच्यावर लिहिलेलं असतं, हे कोरीव काम करून काढतात. ही स्टोरी सांगता एक की त्या वीर माणसांना कसं त्यांनी लढली युद्ध आणि कसं त्यांना मरण आलं हे प्रॉपर. आणि हे पण 2 पावलं पिंड आणि हे पूर्ण असं आहे. तर हे होतं एक छोटंसं गाव कसबे बामणोली. अशी बरीच गावं कोयना धरणाचं ज्यावेळेस बांधकाम झालं, कोयना धरण बांधलं गेलं त्यावेळेस पाण्याखाली गेली आणि अशी बरीच गावं आहेत जे तुम्ही बघू शकता सोशल मीडियावर, त्यांच्या रील्स वगैरे येतात.
आणि हे आता एवढाच काळ आहे की या महिन्यात जर